हॅलो नमस्कार, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी निमित्तानं मोदक बनवले होते. तर तोच आज व्हिडिओ आहे, कसे मोदक बनवले होते आत्याने. तर बघूया. आपण आज उकडीचे मोदक बनवतोय ना. तर 1 वाटी किसलेला नारळ आहे. त्याला किती टाकायचं गुळ? अर्धा ते पाऊण वाटी किसलेला गुळ. अच्छा. गुळ किसून टाकायचा, कारण का मग ते अंदाज समजतो. आणि जास्त जर गोड पाहिजे असलं तर पाऊण वाटी टाकायचा, नाहीतर अर्धी वाटी पुरेसा पुरे होतो ना. आणि जास्त गोड झाला तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण आपण ते पिठासोबत खातो ना सोय, त्याच्यामुळे तो जास्त गोड लागत नाही. आता हा विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये सोय टाकायची ना. अगोदर याच्यात काय टाकलंस? काहीच नाही, वेलची पावडर टाकावी लागेल ना. तेल नाही टाकलंस. आता खोबरं टाकायचं, गुळ वितळून द्यायचा, फक्त वितळला पूर्ण की मग त्याच्यात खोबरं ऍड करायचं. जास्त शिजवत बसायचं नाही का? तो आपल्याला पाक नाही तयार करायचा, फक्त गुळात मिक्स करायचं आहे ते. बरोबर. तुम्ही वाटीभर पीठ घेतलेलं आहे, छोटं वाटी, कारण चोई थोडीशीच आहे त्याच्यामुळे एवढं पीठ त्याला बस होईल. आता हे पीठ जेवढं आहे तेवढंच पाणी घ्यायचं. गॅस चालू आहे का? स्लो आहे ना पण खूप गॅस. तेवढंच पाणी घ्यायचं, जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी घ्यायचं आणि पाण्याला उकळी आणून द्यायची. त्याच्यात थोडं मीठ टाकायचं. फास्ट करू का? आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. आणि तूप पण पाहिजे बोललात ना. 1 चमचा तूप टाकायचं, त्याच्यामुळं ते बघा त्या मोदकांना वरती शाईन चांगली येते. ऑप्शनल आहे, तूप टाकायचं असेल तर टाकायचं, नाही तर नाही. आपल्याकडे साजूक तूप आहे, फ्रीज मध्ये ठेवलं ना, त्याच्यामध्ये तसं. मोठा कालथा पाहिजे असेल तर आहे तिथे. तर पाण्याला उकळी यायची वाट बघायची ना आपण. ही चोई तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असतील तर ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम आणि पिस्ता एवढं टाकू शकता. काही लोक मनुके टाकतात, चारोळे टाकतात. जसं ज्याला आवड असेल तसं त्यांनी टाकावं, ऍड करावं ह्याच्यात. आम्हाला नाही आवडत म्हणून आम्ही आता हे नुसतंच केलेलं आहे, गुळ आणि खोबऱ्याचं. पण ऑप्शन मध्ये हे करू शकता तुम्ही. पाण्याला आपल्या उकळी आलेली नाहीये अजून. आता पाण्याला उकळी आलेली आहे उकळी. आता आपण हे पीठ ह्याच्यात ऍड करूया. आणि ते एक जीव असं पूर्ण ढवळून घ्यायचं आहे. गॅस चालूच ठेवायचा आहे ना. मंद गॅस ठेवायचा, बारीक गॅस ठेवायचा. आणि हे पूर्ण याच्यात मिक्स करायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यात गुठळी राहता कामा नये. झालेला आहे. आता गॅस स्लोवर 1 मिनिट त्याला थोडी वाफ देऊया आपण. गॅस एकदम स्लो गॅसवर 1 मिनिटच वाफ द्यायची आहे. 1 मिनिट फक्त चालू ठेवायचा गॅस का? आता ही पूर्णपणे गॅस बंद नाही केला अजून का? आता गॅस बंद करून ही पूर्णपणे उकड आपली तयार झालेली आहे. शिजली आहे ना, पूर्ण शिजली आहे. ही थोडा खूपच गरम आहे, थोडी थंड झाली की पाण्याचा हात घेऊन हिला मळून पीठ काढून घ्यायचं का? या साईडने करा.
हे पाणी घेतलं ना याच्यामध्ये असं. पाणी हे म्हणजे काय, हा टोप पण घासताना त्रास नाही होणार आणि पाणी फक्त हात बुडवायला. ओके. आता हे पीठ पीठ मळून गरम आहे घ्यायला. म्हणून ते पाणी फक्त हात बुडवासाठी. आणि शक्यतो पीठ गरम गरम मळलेलं मोदक छान येतात. ओके. थंड झालं तर ते कडक होतं, म्हणून गरम गरम असतानाच ते मळून घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे, आपण याच्यात मोदक बनवूया. पायावर गाठ्या टाकायला पाहिजे. मेहंदी मस्त रंगली आहे ना तुमची. हो. तेलाचा थोडासा हात घ्यायचा. तेल घेऊन ठेवले थोडंसं इकडे. पाणी वापरलं तरी चालतं, तेलच पाहिजे असं नाही. असं काही नाही. ओके. ज्याला कोणाकोणाला जमत नाही, पाणी हाताला चिकटतं म्हणून ते तेल घेतात. अशी पारी बनवायची याची. मध्ये मध्ये चिकटायला लागला आपल्या हाताला तर पाण्याचा हात घ्यावा किंवा तेलाचा घेतला तरी चालते. मला पाण्याचा चालतं, मी पाण्याचा घेते. काही लोक लाटून पण करतात ना. हो, लाटून. मी पण लाटून पण करते मी, आणि पारी बनवून पण. लाटून झटपट जर पाहिजे असतील, झटपट घाई असेल तर तर लाटायचं. लाटून करतो. आणि आता आहे आपल्याकडे वेळ म्हणून. आणि आपल्याला घरच्या घरीच थोडेसेच करायचे. किती होतील तरी याचे? तरी याचे 15 तर नक्की. शिकते आहे ती आता, अजून लहान आहे ती, पण तिला आतापासून शिकवली म्हणजे ती मोठी झाल्यावर बनवेल ना, म्हणून ती आतापासून शिकते आहे. हो श्रीषा, मोदक बनवते श्रीषा. पहिला पीठ थोडं जास्त आता मलून घेतल्यानंतर मग आता छान येत आहेत ना. पीठ थोडं मळून घ्यायला लागेल, कारण हे घावण्याचं पीठ आहे. घावण्याचं पीठ होतं म्हणून जरा पीठ जास्त मलून घ्यायला लागलं. श्रीषा तू कशाला मस्ती. एक आधी पारी बनवली की आधी चोय टाकून मग त्याला कळ्या काढायच्या, आणि आता मी दुसऱ्या पद्धतीने बनवते. आधी कळ्या काढून घेते आणि मग त्याच्यात चोय करते. श्रीषाची मस्ती काही संपतच नाहीये. काय खातेस ग? काय खातेस? अँकिम. अशा पद्धतीने पण बनवता येतो. दोन्ही पद्धतीने बनवता येतो. आता हे मोदक आपण उकडासाठी लावूया. त्याच्यासाठी इडलीचं भांडं असेल किंवा लाडवांचा करंडा असेल. हल्ली इडलीच्या भांड्यातच लावतात शक्यतो. तर ते घ्यायचं आहे, त्यात पाणी टाकायचं. 1 तांब्याभर पाणी टाकायचं. मोठा तांब्या असेल तर अर्धा तांब्या. आणि काहीतरी आंबट वस्तू टाकायची, जेणेकरून त्या खाली जे बूड आहे ते काळं नाही पडत, काळं होऊ नये म्हणून. कारण का, जर आंबट नाही टाकलं तर हे संपूर्ण हा जो भाग आहे पाण्याचा हा काळा पडून जाईल. म्हणून काहीतरी आंबट, लिंबाची कापडी वगैरे टाकायची. लिंब किंवा कोकम किंवा चिंच, जे काही आंबट वस्तू असेल ती टाकायची. नंतर ही जाळी ठेवायची अशी, आणि त्याच्यावर एक ओला कपडा ठेवायचा. काही असे करतात की ह्याला तेल लावतात संपूर्ण जाळीला आणि तेलावर ठेवतात, पण ते नंतर ह्या साईडला पण चिकटले जातात. त्यापेक्षा एक रुमाल घ्यायचा कॉटनचा आणि भिजवून घ्यायचा, ओला करायचा आणि तो असा ठेवायचा. आणि त्याच्यावर मोदक ठेवले की ते वाफ पण छान. कशी लावून घ्यायचे का? आता हे मोदक असे लावून घेऊया. शक्यतो एकमेकाला जवळजवळच लावायचे आहेत.
ही एक आपण करंजी बनवलेली आहे. आमच्या कोकणात असं बोलतात की हे सगळे भाऊ असतात म्हणून त्याला एक बहीण बनवायची बहीण असते. पाहिजेच. म्हणून ती एक आम्ही करंजी बनवतो. करंजी पण छान बनवली आहे. आता हे सर्व असं बंद करून आपण वाफेला लावूया. हे आता 10 मिनटं फास्ट गॅसवर आणि स्लो असेल गॅस तर 15 मिनटं असं गॅसवर हे वाफवून घेऊया. आता आपण फास्ट गॅसवरच ठेवूया ना. हां, फास्ट गॅसवर 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. 7 ते 8 मिनिट झाले का? आता आपण एकदा चेक बघूया, चेक करूया. गॅस कमी करू. गॅस बंद केलेला नाहीये, फक्त चेक करतोय. चेक करतोय. हे बघा, हे असं आहे, हाताला चिकटत नाही. म्हणजे आता हे पूर्ण उकड शिजलेली आहे. आणि अजून जास्त वेळ ठेवले तर ते पूर्ण फुटून जाते. म्हणून आता असं आपण झाकून ठेवूया, थोडा वेळ याला वाफ देऊ आणि गॅस बंद करू. गॅस बंद करूया. 7 ते 8 मिनिटांमध्ये गॅस बंद केलाय. आणि एक 5 मिनिटं असंच ठेवून पुन्हा आपण ते काढून घेऊ थंड झाल्यावर. आणि आता हे गरम आहेत म्हणून फक्त पाण्याचा हात थोडासा घेऊन आपण त्यांना काढूया. ही करंजी फक्त आपली फुटलेली आहे. बाकी मोदक गरम आहेत म्हणून ते आपण पाण्याचा हात घेऊन काढूया. मोदक रेडी. काही लोक केसर वगैरे टाकतात, पण आपण काहीच टाकलेलं नाही, नॅचरल. हे आपले घरगुती मोदक जे आपण घरी दर संकष्टीला बनवतो ते आहेत. हे खास स्पेशल मोदक वगैरे ते वेगळे असतात. त्याच्यात कलर असतो, ड्रायफ्रूट असतात भरपूर, वरती केशर टाकतात. अजून प्रत्येक मोदकाच्या वरती केसर वगैरे टाकतात. रुमालाने बघा कसे फटाफट निघतात. ते जर तुम्ही तेल लावून किंवा केळीच्या पानात वगैरे ठेवलं तर केळीच्या पानात पण ते पटापट निघतात. पण रुमालात कसे असं घेतला की तो सहज सुटला जातो. आणि तेल लावून जर इडलीच्या भांड्यात ठेवलं तर तो कधी कधी चिकटला जातो. जी आपली करंजी आहे ती जास्त शिजली आहे त्यामुळे ती तुटली आहे. आता अविनाश खाऊन बघतोय. कसं झालंय अविनाश? दिसत तर खूप छान होता ना. छान झालंय. अविनाश लाजतोय म्हणून त्याचं तोंड नाही मी दाखवत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.